महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र। आपलं सरकार राज्याच्या आर्थिक विकासाला बळकटी देण्यासाठी कोणतीही कसर सोडत नाही। पंतप्रधानांकडून फडणवीस सरकारच्या कामाचं कौतुक। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुंबई पुणे कनेक्टिंग लिंकचं लोकार्पण। हा मिसिंग लिंक नव्हे तर कनेक्टिंग लिंक। मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य। कनेक्टिंग लिंकमुळे मुंबई पुणे प्रवास सुसाट। मुंबई पुणे कनेक्टिंग लिंकची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद। कनेक्टिंग लिंकवर जगातील सर्वात रुंद बोगदा। अखेर 5 तासांनंतर मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरील वाहतूक सुरळीत। मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर झाली होती वाहतूक कोंडी। मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरील वाहतूक कोंडीत अडकलेल्यांची मुख्यमंत्र्यांनी मागितली माफी। यानंतर कनेक्टिंग लिंकमुळे अशी अडचण येणार नाही। सुप्रिया सुळे नाही फडणवीसांची शाश्वती। मुंबईत एनसीबीची मोठी कारवाई। 1745 कोटींचं कोकेन जप्त। आंतरराष्ट्रीय रॅकेट उघड केल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडून एनसीबीचं कौतुक। गोरेगाव नेस्को ड्रग्ज प्रकरणातील मुख्य आरोपी अटकेत। फरार महेश खेमलानी उर्फ मार्क अखेर गजाआड। सापळा रचत मुंबई विमानतळावरनं महेश खेमलानीला वनराई पोलिसांनी केली अटक। भोंदू अशोक खरातला पुन्हा 4 दिवसांची पोलीस कोठडी। 9व्या गुन्ह्यात पोलीस कोठडीतला मुक्काम वाढला। अवतारी पूजा करण्याच्या नावाखाली व्यावसायिकाची केली होती 5 कोटींची फसवणूक। भोंदू खरातच्या ट्रस्टवर सरकारी निधीचा वर्षाव झाल्याचा दावा। ईशान्येश्वर देवस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी 83 लाखांचा निधी। भोंदू खरातवर सार्वजनिक बांधकाम विभागाची कृपादृष्टी। शिवाजी महाराजांचा इतिहास पुसण्याचा प्रकार थांबवा, अन्यथा खांडोळी करू। राजमाता कल्पनाराजे भोसले यांचा इशारा। एनसीईआरटीने मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्याच्या निषेधार्थ सांगलीत मोर्चा। मुंबईत एकाच कुटुंबातल्या 4घांच्या मृत्यूप्रकरणी मोठी अपडेट। विषारी घटकाचा शरीरभर शिरकाव झाल्याचा अंदाज। अधिकृत अहवालाची प्रतीक्षा। सोलापुरातील बोरामणी चौक बनला मृत्यूचा सापळा। जड वाहनांच्या वाहतुकीमुळे अपघाताचं सत्र। 4 महिन्यात 7 जणांचा मृत्यू। डोंबिवलीतल्या तरुणाच्या अपहरण आणि हत्या प्रकरणात 12 वर्षांनी उलगडा। हत्या करून बारवी धरणामध्ये मृतदेह फेकला। रील स्टार सुरेंद्र पाटीलसह 3घांना बेड्या। बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर। उद्या दुपारी 1 वाजता ऑनलाईन पाहता येणार निकाल। त्याआधी सकाळी 11 वाजता बोर्डाची पत्रकार परिषद। निवडणुका होताच देशात व्यावसायिक सिलेंडरचे दर गगनाला। व्यावसायिक सिलेंडरच्या दरात 993 रुपयांची वाढ। व्यावसायिक सिलेंडरची किंमत तब्बल 3000च्या पार। मध्य प्रदेशच्या जबलपूरमध्ये बरगी धरणात पर्यटकांची बोट बुडाली। आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती। 28 पेक्षा जास्त लोकांना सुखरूप बाहेर काढलं।